भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने दिनांक 17 जुलै 2025 रोजी श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे। वही पालखी खामगाव शहरात 30 जुलै रोजी आगमन होणार आहे। खामगाव येथे एक दिवसाचा मुक्काम करून पालखी दुसऱ्या दिवशी शेगावकडे प्रस्थान करणार असून यावेळेस पालखीसोबत लाखो भाविक शेगावकडे मुख्य मार्गाने जात असताना त्यामुळे मुख्य रस्ता पूर्णतः बंद झाल्याने बऱ्याच मोठ्या प्रमाणात भाविक शेगावकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गाच्या म्हणजेच शेलोडी अंतरावर जवळा या मार्गाचा वापर करीत असतात। अशा वेळेस आपण या पर्यायी मार्गाच्या रस्त्याची परिस्थिती पाहिल्यास या रस्त्याची फार दुरवस्था झालेली असून या रस्त्यावर एक ठिकाणी मोठमोठाले दगड त्यात पाणी साचले आहे व मोठमोठाले खड्डे पडले आहेत, तसेच चिखलही निर्माण झाले आहे। यामुळे दर्शन करून येणाऱ्या भाविकांना खूप त्रास होईल। हा त्रास दूर करण्याकरिता शेलोडी त्रिंत्रव जवळा शेगावकडे येणाऱ्या या पर्यायी मार्गाची तात्काळ डागडूज करण्यात यावी, तसेच शेगावकडे जाणाऱ्या पालखीच्या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी महिलांकरिता फिरते शौचालय व टॉयलेटची व्यवस्था करण्यात यावी, अशा प्रकारची निवेदन मुख्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव यांना दिले आहे। निवेदन देतेवेळी किशोर बाबासाहेब भोसले, मंगेश भारसाकडे, शेख इम्रान व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते।